जय हिंद, जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, भीमसैनिक स्पीक या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज देवेंद्र फडणवीस ज्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत किंवा ज्या दिशेने ते वाटचाल करत आहेत मित्रांनो, ते आगामी काळात यापेक्षाही जास्त अजून त्यांचं नाव लौकिक किंवा ते राजकीय क्षेत्रात अधिक याहूनही जास्त प्रगती करतील. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य काय आहे की आज त्यांची जी प्रतिष्ठा आहे, त्यांचं जे जागा त्यांनी जी निर्माण केली आहे. मित्रांनो, 2014च्या अगोदरचे देवेंद्र फडणवीस बघा आणि आजचे बघा. 2014च्या अगोदर नागपूर या जिल्ह्यातील एका ठराविक क्षेत्रापुरतं त्यांचं ते मर्यादित होते. परंतु आज बघा ते कुठे आहेत. हे सांगण्याचा काय प्रयत्न करत आहे मित्रांनो, की यातून मी हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की संघ RSS हे काम कसं करतं, हे त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांची माणसं, त्यांच्या संघटनेत जी असलेली व्यक्ती असतात, माणसं असतात, त्यांना पारखून, त्यांना ओळखून ते त्यांना कसं कुठल्या जागेवर पाठवायचं, कोणत्या क्षेत्रात पाठवायचं, हे RSS कडून शिकण्यासारखं आहे मित्रांनो. विचार करा की 2014च्या अगोदर कोणीही ओळखत नसलेले देवेंद्र फडणवीस त्यांना अचानकपणे त्यांना त्यांच्या नागपूरच्या एका ठराविक एक मर्यादित क्षेत्रातून उचलून डायरेक्ट थेट मुख्यमंत्री करून टाकलं. हे त्यांनी स्वतःने मर्जीने आले होते. यामागे संघ आहे मित्र. परंतु देवेंद्र फडणवीसच का? त्या काळात एकनाथ खडसे होते, गोपीनाथ मुंडे सारखे अनेक प्रतिष्ठित BJP मध्ये व्यक्ती होते, पण ते मुख्यमंत्री पदाचं पद सांभाळू शकत होते, पण देवेंद्र फडणवीसच का? तर इथे RSS या संघटनेचा चाणक्य नीती, त्यांच्यात असलेला माणसं ओळखण्याची पद्धत आणि त्यांना हवे त्या ठिकाणी त्या क्षेत्रात पाठवण्याची कला ही समजून घ्यावी लागते मित्रांनो. कसं आहे माहिती आहे का, की तुम्ही विरोध करायला करा, विरोध केलाही पाहिजे, परंतु विरोध करत करत आपण कुठल्याही गोष्टीला कसलाही विरोध हे चालत नाही मित्रांनो. एक भीमसैनिक म्हणून RSS कडे माझा दृष्टिकोन जो बघण्याचा आहे, विरोधक काही गोष्टींना विरोध आहेच, परंतु त्यांच्या प्रत्येक गोष्टीला किंवा त्यांच्याकडून जर देशहिताचं कार्य होत असेल, तर एखादे देशहिताचं कार्य किंवा समाजकार्य जर होत असेल, तर त्यालाही आपण प्रोत्साहन किंवा त्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे. की काहीही केलं की विरोध, काहीही केलं की विरोध. ह्याला विरोध नाही म्हणत, ह्याला मूर्खता म्हणतात मित्रांनो. हे शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून, की कुठल्या व्यक्तीचा कुठे कसा वापर करायचा हे या संघटनेकडून शिकलं पाहिजे. आणि शिकण्यामध्ये काय गैर आहे मित्रांनो? प्रश्न असा आहे की जर आपल्या विरोधकाकडे जर काही शिकण्यासारखं असेल ना, तर त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे. त्याला बुद्धिमत्ता म्हणतात, शहाणपणा म्हणतात मित्रांनो. विचार करा की 2014च्या अगोदर देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये ते प्रख्यात नव्हते. कसं त्यांना ओळखून संघाने त्यांच्यामध्ये असलेल्या गुणांची पारख करून त्यांना डायरेक्ट CM बनवलं. हे उगाच नसतं, कारण त्यांच्यामध्ये काहीतरी आहे हे ओळखूनच त्यांना CM या पदावरती बसवलं. आणि त्यांनीही देवेंद्र फडणवीस यांनीही त्या पदाला आणि संघाच्या निर्णयाला योग्य ठरवत त्यांनी जो राजकारभार केलेला आहे गेल्या 10 वर्षामध्ये, तो बघण्यासारखा पण आहे मित्रांनो. त्याला तुम्ही काही असं नाही की प्रत्येक माणसामध्ये काही ना काही गुणदोष असतातच, परंतु
सीएम पदी बसल्यानंतर त्यांनी जे विकासाचं काम केलं किंवा जे त्यांनी घोडदौड सुरू केली ती पण बघण्यासारखी आहे. त्यांनी संघाच्या निर्णयाला कमी कमी होऊ दिलं नाही किंवा चुकीचं ठरेल असं काहीही होऊ दिलं नाही मित्रांनो. आणि इथे त्यांची नाही, इथे संघाच्या आतमध्ये असलेल्या माणसांची, त्यांची माणसं ओळखण्याची, त्यांची काम करण्याची पद्धत हे समजून घेतली तर आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि हे विशेषतः संघाकडून कोणाला जर शिकायची गरज आहे ना मित्रांनो, ते आहे बहुजन समाजाला. एक बाबासाहेबांचा अनुयायी भीमसैनिक म्हणून माझा दृष्टिकोन काय आहे, की तुम्ही प्रत्येक गोष्टीत वाईटपणाच बघू नका. तुम्ही त्यांच्याकडून आपण काय सुधारणा करू शकतो, त्यांच्याकडून आपल्याला काय शिकण्यासारखं आहे, हे पाहण्याचा पण दृष्टिकोन असला पाहिजे ना. मित्रांनो, बाबासाहेब हयात असताना समता दल स्थापन केला होता आणि RSS आणि समता दलमध्ये आज जर तुलना केली तर RSS कुठे गेला आहे मित्रांनो, आणि समता दल हे का झालं, कसं झालं, हे समजून जर घ्यायला गेलं तर आपल्या चुका आपल्याला दिसून येतील, पण चुका समजून घ्यायच्याच नाहीयेत ना. आम्हीच शहाणे, आम्हाला सर्व ज्ञान आहे, आमच्या पुढे आम्ही सर्व झिरोच आहोत. आणि कोणी जर वैचारिकरित्या तुम्हाला चर्चा करता, डिबेट करायचं असेल तर त्याला शिव्या द्यायच्या. हे मला माहीत आहे मित्रांनो, हे मी या समाजातील आहे, आपल्या समाजातील आहे, मला माहिती आहे आपलं काय. कारण एकेकाळी मी पण हेच करायचो, की आपल्याला कोणी वैचारिकरित्या जर आपल्यावर भारी पडत असेल तर त्याला त्याची आई बहीण काढून सोडून द्यायचं, विषय संपला. पण असं होत नाही मित्रांनो. बाबासाहेबांची आपण असं वागून किंवा शिवीगाळ करून आपण बाबासाहेबांची प्रतिष्ठा आपण धुळीस मिळवत आहोत, हे लक्षात घ्या. तुर्तास एवढंच मित्रांनो. जय हिंद, जय भीम, जय शिवराय.